आणि या हल्ल्यानंतर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं अर्थातच काही राजनीतिक पावलं उचलली। आपल्याकडे एक म्हण आहे की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही। सध्या पाकिस्तानच्या बाबतीत भारत अशाच काहीशा भूमिकेत दिसतोय। दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानचं नाक दाबण्याची पूर्ण तयारी भारतानं केली आहे आणि त्यातला पहिला वार म्हणजे सिंधू स्ट्राईक असल्याचं मानलं जात आहे। भारताचा पाकिस्तानवर सिंधू स्ट्राईक। भारत पाकिस्तानची लाईफलाईन तोडणार। सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय। पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली। दहशतवादाला पोचणाऱ्या पाकचं नाक दाबायला भारतानं सुरुवात केली आहे। त्यानुसार भारत सरकारनं सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीनं हा निर्णय घेत पाकिस्तानवर पहिला वॉटर स्ट्राईक केलाय। भारताकडनं घाईघाईने रिॲक्शन करणं, एखादा मिलिटरी ॲक्शन करणं हे बरोबर होणार नाही, कारण आपण त्यांच्या हातात हे कोळीत देऊ जर असं केलं गेलं तर। म्हणून भारताने आता हे 5 निर्णय जे घेतलेले आहेत, सिंधू नदीची जी ट्रीटी आहे ती बंद करण्याची किंवा सस्पेंड करण्याचं एक मुख्य, आणि बाकी सगळ्यांना इथून जायला सांगितलं त्यांच्या डिफेन्स अटॅचेसना, व्हिसा बंद केलेत, अटारी आणि वाघा बॉर्डरचा तो सेरेमनी जो असतो तो बंद केला। हे फार चांगली एक पावलं उचलली आहेत भारताने। याच्या पुढे काय होईल आता सांगण्यात नाही, पण नक्कीच काही ना काहीतरी मिलिटरी ऍक्शन भारताकडनं होणार आहे। ती कधी होईल, कुठे होईल, कशी होईल कोणी सांगू शकत नाही। निर्णयाच्या नुसत्या घोषणेनंच पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे। पाकिस्तान भारताला धमक्या देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016लाच पाकिस्तानला थेट इशारा दिला होता, तरीही पाकिस्तानला काही शहाणपण आलेलं नव्हतं। ये जो डेवलपमेंट कल रात की है, उसके बाद तो अभी जागेगा सिक्योरिटी काउंसिल का अमला, तो फिर पता चलेगा वो क्या कहते हैं। लेकिन अभी पाकिस्तान का नाम लेके ये भी हमें माइंड में रखना चाहिए, वी आर रिस्पॉन्सिबल पीपल। पाकिस्तान का नाम लेके कोई बात नहीं की गई, इशारों कनाव में बात हो रही है, लेकिन चूंकि उन्होंने कुछ फैसले किए हैं, फैसलों का जवाब दे दिया गया है। जब अगर डायरेक्टली को अटैक होगा तो उसका उससे भी भरपूर, बल्कि वो तुर्की में होगा, इनका जवाब पत्थर से दिया जाएगा। सिंधू जलकरार पाकिस्तानची लाईफलाईन समजली जाते। ही लाईफलाईन तुटली तर पाकिस्तानला कुणीही वाचवू शकणार नाही। भारत आणि पाकिस्तान मधला सिंधू जलकरार एक आंतरराष्ट्रीय करार आहे। 19 सप्टेंबर 1960 रोजी जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झाला। करारानुसार सिंधू नदी आणि उपनद्यांच्या पाण्याचं वाटप करण्यात आलं। भारताला पूर्वेकडच्या रावी, बियास आणि सतलजचं पाणी वापरण्याचा अधिकार मिळाला, तर पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाबचं पाणी मिळालं। पाकच्या पाण्याच्या गरजेच्या एकूण 80% पाणी एकट्या सिंधूच आहे। करारानुसार पाण्याचा हा प्रवाह भारताला थांबवता येत नव्हता। या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे हा करार 1960 पासून कायम आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, तणावाचे अनेक प्रसंग आले, पण त्या काळातही त्याचं पालन करण्यात आलं। पण भारतानं सिंधूचं पाणी अडवून धरलं तर पाकिस्तानवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, कारण पाकिस्तानची 90% शेती सिंधू नदीच्या खोऱ्यावर अवलंबून आहे। पाकिस्तानच्या GDP मध्ये शेतीचं योगदान तब्बल 25% इतकं आहे। पाणी थांबवलं गेलं तर पंजाब आणि सिंध प्रांतातील लाखो हेक्टर जमीन कोरडी पडेल। पीक उत्पादनात घट होईल, अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होईल। कराची, लाहोर, मुलतानसारख्या शहरांमध्ये पाणीबाणी निर्माण होईल। पाण्याच्या कमतरतेने मोठं सामाजिक आणि राजकीय संकट उभं ठाकेल। पाकिस्तानच्या वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होऊन पाक अंधारात लोटला जाईल। त्यामुळे हा निर्णय पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकवणारा ठरू शकतो। करार रद्द करणं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून गुंतागुंतीचा मुद्दा आहे, कारण दोन्ही देशांनी एकत्रितपणे बदल करणं आवश्यक आहे। एकतर्फी कारवाईमुळे पाकिस्तान याला युद्धाची घोषणा समजू शकतो, त्यामुळे पुढच्या काळात या निर्णयाचे गंभीर परिणाम आपल्याला दिसू शकतील हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।